इथले आमदार असतील, नगरसेवक असतील, सगळ्यांच्या सहानुभूतीनं ही आमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. साहेब, हे जवळजवळ आठवड्याला एक दिवस असा प्रकार घडतो. आता 4 वर्ष झालं ह्या पाण्यात आम्ही राहतो. दिवाळ येते तसं महापालिकेला गेला, इथं गेला, त्या निर्मिती झोनला जा, अजून की म्हणते ते आम्हाला माहित नाही. आम्ही तुझा आहे तर कुठं साहेब सांगा. सोलापूर शहरातील मातोश्री रमाबाई झोपडपट्टी या ठिकाणी बुधवार पेठेतल्या मी उभा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष आपण पूर्ण केलेलो आहोत आणि अद्यापही दलितांवरील अत्याचार, अन्याय आणि त्यांच्या यातना ह्या काही थांबताना आपल्याला या देशात दिसून येत नाहीये. सध्या या परिसरात दलित समाज मोठ्या प्रमाणात राहतोय आणि त्यांना नरक यातना या ठिकाणी भोगाव्या लागत आहेत. सोलापूर शहरात महानगरपालिकेचं ज्या वेळेला या ठिकाणचं पाणी येतंय नळाला, पाणी पिण्याचं, त्या वेळेला या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या घरात पाणी शिरतंय. ड्रेनेज मिक्स असलेलं पाणी या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात समोर थांबलं जातंय. त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवास करावा लागतो. या दुर्गंधीयुक्त पाणी इतकंच नाही तर त्यांच्या घरात देखील शिरतंय. हा एक दलितांवरचा अन्यायच म्हणावं लागेल. कारण महानगरपालिका प्रशासन अद्यापही या वस्तीकडं, या रमाबाई झोपडपट्टीकडं अद्यापही दुर्लक्षित करत आहे. नागरिकांनी वारंवार झोन अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा आपल्या समस्या सांगितल्याचं लोकप्रधानसमोर सांगितलेलं आहे. तरीही या दलित लोकांवरचं अन्याय आणि अत्याचार अद्यापही थांबलेलं आपल्याला दिसून येत नाही. महानगरपालिका आयुक्तांना आम्ही लोकप्रधानच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी जी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे ती लवकरात लवकर मिटवावी, एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथं? मी सौ संध्याकाळी मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. साहेब, हे जवळजवळ आठवड्याला एक दिवस असा प्रकार घडतो. कुणी मयत असू दे, बायकांच्या जेवणाचा, स्वयंपाकाचा, सरळ हा प्रश्न आहे. वारंवार 2 नंबर झोनला लोकांनी तक्रार करून ही दखल घेतलेली नाही. अक्षरशः मयत झाली तर एका कोपऱ्याला उभा राहून गेलं. हे ड्रेनेजचं पाणी जातं, उद्या रोगराई वाढली, गोरगरिबांनी करायचं काय? अजूनही दलितावरचा अन्याय संपलेला नाही, हे आम्ही ठामपणे सांगतो. आम्ही गटारीच्या पाण्यात आमच्या बायका राहतात, तिथलंच घाण पाणी पितात. मग हे किती वर्ष चालणार? आयुक्तालयाने जर ह्याची दखल मॅडमनी घेतली नसेल तर आम्हाला नाईलाजानी महानगरपालिकेमध्ये आहे तसा पसारा मयत घेऊन जाण्याची वेळ आली तरीही आम्ही तयार आहे. एवढी दखल घ्यावी, हे तुम्ही त्यांच्यापर्यंत त्या माध्यमातून पोहोचवावं, एवढी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो. कुणीही येत नाही, कोणीही नाही. लहान लेकरं आहेत, 1-1 वर्षाची लेकरं आहेत, त्यांना काही झालं तरी कोण करणार? आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हा आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा, नाहीतर आम्हाला सगळ्याच बायका घेऊन महानगरपालिकेमध्ये यावं लागेल. काय समस्या आहे तुम्हाला इथं? माझं नाव धर्मेंद्र मेंदरगीकर आहे. मी राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर. 1972 साली रमाबाई झोपडपट्टीची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून एवढं नव्हतं, त्याच्यापेक्षा बेहतर इथले आमदार असतील, नगरसेवक असतील, सगळ्यांच्या सहानुभूतीनं ही आमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. स्थानिक आमदार तर काय आता काय बोलायची गरज नाही, पण तरी बी सांगायचं माझा उद्देश ती आहे की आमच्या घरात
त्याच्या घरात जर असं पाणी आलं असतं तर त्यानं कसं राहिलं असता, त्याचं उत्तर मला पाहिजे. किती दिवसांपासून पाणी येत आहे घरात? हे जर 5 दिवसाला जे म्हणजे आता ह्यांनी लावते ती 365 दिवसाचं पाण्याचा टॅक्स आणि मिळतंय पाणी 48 दिवस वर्षाला. हा. वर्षाला किती? 5 दिवस म्हणताना 4 दिवस किंवा 5 दिवस. 5 दिवसाचं म्हणताना किती झाले? महिन्याला 5 दिवस. ऐकून घ्या सर, ऐकून घ्या. महिन्याला 5 दिवस तर वर्षाचे किती झाले? 12×5 60 दिवस. आणि यांनी घेते टॅक्स किती? 365 दिवसाचं. 300 दिवसाचं टॅक्स. समस्या किती दिवसांपासून आहे 5 पाण्याची? दिवसाचं ही पाणी सुटल्या दिवशी हीच बोंब आहे. ठीक आहे. जरा मावशी. हा. मी सिद्धवा मनोहर कदम आहे. रमाबाई झोपडपट्टीला राहते. हा, आता 4 वर्ष झालं ह्या पाण्यात आम्ही राहतो. जीवाला येत आहे तसं महापालिकेला गेला, इथं गेला, त्या निर्मिती जूनला जावा. जूनची म्हणते ते आम्हाला माहित नाही. आम्ही जायचं कुठं साहेब सांगा? हा, किडा आहे ती आता बसून आम्ही भांडी घासतो, धुणं धुवा, पाणी काय सांगतो नका म्हणा. गटरवाला नाही, झाडवाली नाही. झाडवाली सुद्धा येऊन भांडणं करते आणि गटरवाला म्हणता बोलावला की म्हणते हा साहेबाला सांगा म्हणते. साहेब मोबाईल खेळत बसते ती. जमादार नाही, कारकून नाही, कोणच नाही ह्या वार्टाला. तक्रार केली का तुम्ही महापालिका? आम्ही मॉप केलंय. काय म्हणतात? त्यांनी म्हणते की आम्ही येतो की चला की म्हणते की आम्ही पुढे आलं की त्यांनी मागे तिकडेच बसते ती. जूनला सुद्धा गेलतो. अर्ज पण दिलंय. अर्जाचं पण दखल घेतली नाही. लाईटचं कनेक्शन घ्या, घ्या, ते लाईट